वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या अध्यायातल्या पुढील ओव्यांचं चिंतन आज आपण करणार आहोत. ज्या ओव्यांमध्ये दुर्योधनाच्या तोंडून निघालेल्या श्लोकाचं माऊली आपल्या भाषेमध्ये स्पष्टीकरण देताना दिसत आहेत, ज्याच्यामध्ये एक महत्त्वाचा श्लोकही आहे. तसे 3 ते 4 श्लोक आपण आज घेणार आहोत आणि त्या श्लोकांवरचं माऊलींचं विवेचन घेणार आहोत. आपण काल बघितलं ज्याच्यामध्ये धर्मराज युधिष्ठिर यांच्या विरोधात उभा असलेला दुर्योधन आणि तो द्रोणाचार्यांकडे येऊन त्यांना उद्देशून पुढील श्लोक बोलतोय. पश्येतां पांडुपुत्राणाम आचार्य महती चमुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. अर्थात, अहो द्रोणाचार्य, आपला बुद्धिमान शिष्य द्रुपदाचा मुलगा जो दृष्टद्युम्न त्याने व्यूहरच्या रूपाने रचलेली ही पांडवांची मोठी सेना पहा. माऊलींनी या श्लोकावर केलेलं विवेचन बघा. मग द्रोणापासी आला तया ते म्हणे देखिला कैसा दळभारू उचलला पांडवांचा. आता हा जो प्रसंग आहे तो महाभारतातल्या प्रसंगातला आहे, ज्याच्यामध्ये कुरुक्षेत्रावर पांडवांचे आणि कौरवांचे सैन्य एकमेकांच्या समोर भिडलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये संजयानं जसं पांडवांच्या सैन्यांचं वर्णन केलं, अगदी तसंच वर्णन दुर्योधनसुद्धा पांडवांच्याच सैन्यांचं करतोय आणि ते द्रोणाचार्यांच्या जवळ येऊन हे तो वर्णन करतोय. हे सगळं वर्णन करण्यामागची दुर्योधनाची जी भूमिका आहे, त्याची जी मानसिकता आहे, त्याला जे सुचवायचं आहे द्रोणाचार्यांच्या समोर, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मुळात द्रोणाचार्य आणि दुर्योधन या दोघांचं जे नातं आहे ते नातंही तितकंच अद्भुत आणि वेगळं असं आहे. द्रोणाचार्य हे एक असे गुरु आहेत की ज्यांच्यासाठी सगळे शिष्य सारखे आहेत आणि म्हणून राजधर्म ज्या नियमानं चालतो त्या नियमानं द्रोणाचार्य हे दुर्योधनाच्या बाजूनं उभे राहिलेले आहेत. आणि म्हणून द्रोणाचार्यांच्या मनात जितकं प्रेम कौरवाबद्दल आहे तितकंच प्रेम पांडवांबद्दलही आहे, याची जाणीव दुर्योधनाला आहे. परंतु दुर्योधनाच्या मनात या गोष्टीची भीतीसुद्धा आहे की द्रोणाचार्य युद्ध करताना आपल्या शत्रूबद्दल म्हणजे पांडवांबद्दल काही आपुलकी ठेवून युद्ध तर करू नयेत, त्यांनी पूर्ण शक्तीनिशी या पांडवांच्या विरोधात उभं राहावं, अशी दुर्योधनाची मानसिकता आहे. महाभारत ग्रंथ बारकाईनं वाचला तर आपल्या असं लक्षात येतं की दुर्योधन हा नेहमी ही साशंकता मनात ठेवूनच युद्धात उतरला आहे. कारण त्याला माहिती आहे की ज्यांच्या विरोधात आपण युद्धाला उभे राहिलेलो आहोत ती सगळी मंडळी आपली भाऊच आहेत, भावकीतलीच लोक आहेत. आणि आपल्या बाजूला उभे असलेली जी मातब्बर लोक आहेत ती जरी त्यांची गुरु असली तरी शिष्यभाव यांच्याही मनात त्यांच्याबद्दल आहेच. म्हणून द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांबद्दलचं प्रेम दुर्योधन जाणून आहे. आणि म्हणून द्रोणाचार्यांनी युद्धाच्या वेळी पांडवांना कमी समजू नये किंवा त्यांना शत्रुरूपात समजावं, त्यांच्यामध्ये शत्रुरूप पाहावं आणि ते शत्रुरूप द्रोणाचार्यांच्या मनात बिंबावं, या मानसिकतेतून दुर्योधन शब्द वापरतोय. माऊली त्याचं वर्णन करतायत. मग द्रोणाचार्यांच्या जवळ येऊन
त्यांचे मन दूषित करण्याकरिता त्यास येऊन म्हणतो, पांडवांचे हे सैन्य कसे उसळले आहे पाहिलेत ना? पांडवांचं हे सैन्य कसं उसळलेलं आहे. मग द्रोणापाशी आला. मग तो दुर्योधन हा द्रोणाचार्यांच्या जवळ आलेला आहे. तया ते म्हणे हा देखिला. त्यांना तो म्हणतोय की हा बघितला का? कैसा दळभारू उचलला पांडवांचा हा दळभार, हा सैन्यांचा सगळा समूह कशा पद्धतीनं उचंबळून आपल्याकडं आलेला आहे, आपल्याला कसं मारायला आलेलं आहे ते बघा, असं द्रोणाचार्यांना म्हणतोय. त्याच्यासाठी त्यानं दिलेल्या उपमा बघा. गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह सभवते, रचिले आथी बुद्धिमंते द्रुपद कुमरे. अर्थात बुद्धिमान असा जो द्रुपद पुत्र, त्याने या सैन्याची अशी चमत्कारिक रचना केली आहे की ते चालत्या डोंगरी किल्ल्यांप्रमाणेच दिसत आहेत. बघा, पांडवांचं जे काही सैन्य आहे त्या सगळ्या सैन्यांची रचना, त्या सैन्यांची सगळी व्यूहरचना जी आहे ती द्रुपद पुत्र असलेल्या म्हणजे द्रुपद कुमार असं त्याचं वर्णन इथं आलेलं आहे. त्यानं या सगळ्या सैन्यांची रचना केलेली आहे आणि तो बुद्धिमान आहे असं तो म्हणतो. कारण सैन्यांची रचना करणं ही गोष्ट सोपी नाही. युद्धाची जी शास्त्रनीती आहे ती खूप गुंतागुंतीची आहे. शत्रूला कसं गुंतवून ठेवावं, शत्रूला कसं अडकवावं, शत्रूला कसं भ्रमित करावं, शत्रूला कसं अंधारात ठेवावं, या सगळ्या गोष्टी सैन्यांच्या रचनेच्या रूपातून सैन्यांची व्यूहरचना करून या गोष्टी साध्य केल्या जातात. महाभारतकालीन युद्धरचना हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय असला तरी त्याच्या काही सूचना या पहिल्या अध्यायातून आपल्याला बघायला मिळतात. कारण द्रुपद पुत्रानं, जो की बुद्धिमान आहे, त्यानं या सगळ्या सैन्यांची अशी काही चमत्कारिक रचना केलेली आहे की जणू काही हे डोंगरांचे किल्लेच वाटत आहेत. म्हणजे किल्ल्यांची संकल्पना, दुर्ग किल्ल्यांची संकल्पना ही महाभारत काळापासून आपल्याकडं चालत आलेली आहे. ही गोष्ट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून गिरिदुर्ग जैसे चालते. गिरी म्हणजे डोंगर, दुर्ग म्हणजे किल्ला. जणू काही डोंगरांनी बनवलेला किल्ला, डोंगरांनी वेढलेला किल्ला, डोंगर हेच ज्या किल्ल्याच्या भिंती आहेत असा जणू काही तो किल्ला वाटावा. पण तो किल्ला कसा आहे? जैसे चालते. गिरिदुर्ग जैसे चालते. बघा, म्हणजे त्या डोंगरांनी बनवलेला किल्ला आहे, पण तो कसा आहे? चालता आहे. सैन्य असल्यामुळं ते चालतंय. त्यामुळं गिरिदुर्ग जैसे चालते, जणू काही डोंगरांनी बनलेला चालता किल्लाच म्हणजे हे सैन्य आहे. तैसे विविध व्यूह सभवते. त्या सगळ्यांच्या भोवती वेगवेगळे व्यूह, वेगवेगळे सैनिकांचे समूह आणि त्यांचं संघटन, त्यांची बांधणी, त्यांची रचना अशा पद्धतीनं केलेली आहे त्या किल्ल्यांच्या भोवती की तो किती अवघड वाटावा, त्या किल्ल्यापर्यंत पोहोचणं किती अवघड वाटावं, अशा पद्धतीची रचना त्या द्रुपद कुमारानं या सगळ्यांची रचना केलेली आहे. अशा पद्धतीचं वर्णन इथं केलं गेलेलं आहे. जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्या देऊनी कुरुठा केला, तेने हा सैन्य सिंहू पाखरीला देख देख. वा, कसे शब्द आहेत दुर्योधनाचे. माऊली बरोबर दुर्योधनाच्या मनात काय चाललंय, दुर्योधन कोणत्या मानसिकतेतून हे शब्द उच्चारतोय, हे माऊलींनी नेमकेपणानं त्याच्या तोंडी व्यासाने टाकलेल्या श्लोकातून हेरलेलं आहे. आणि म्हणून श्लोकांमध्ये लपलेलं, ज्याला इंग्रजीमध्ये बिटवीन द लाईन्स म्हणतात, दोन शब्दांच्या मध्ये दडलेलं जे मानस आहे ते मानस माऊलींनी खूप चांगल्या पद्धतीनं हेरलं आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला अशा जागा सापडतात की ज्या जाग्यांमध्ये ज्ञानोबारायांनी श्रीमद भगवद्गीतेतलं बिटवीन द लाईन्स, शब्दांच्या मागं दडलेला आशय, ते शब्द उच्चारणारा जो कुणी आहे त्या उच्चारकर्त्याच्या मनात दडलेलं गुपित, त्या शब्दांच्या आधारातून माऊली हेरतायत आणि आपल्या शब्दांच्या आधारावर त्यांच्या मनातलं ते गुपित जसंच्या तसं समोर आणून देत आहेत. आणि म्हणून दुर्योधन बघा,
द्रोणाचार्यांच्या मनामध्ये ही बिंबवू इच्छितोय की हा जो काही सैन्यांचा सागर तुमच्या समोर आलेला आहे, तुम्हाला मारायला आलेला आहे, आपल्याला मारायला आलेला आहे, तो सैन्यांचा सागर ज्यानं बनवला आहे तो तुमचाच शिष्य आहे. तुमच्याकडूनच विद्या घेतली आणि आज ती विद्या तुमच्यावरच उलटवण्यासाठी तो आलेला आहे. अशा पद्धतीचं थोडंसं मनातलं जे काही आहे ते द्रोणाचार्यांसमोर हा दुर्योधन बोलायला लागलाय. जो का तुम्ही शिक्षा पिला, ज्या दृष्टद्युम्नाला तुम्ही पडवून विद्येचा आगर केले, त्यानेच हा सेनासिंह चहूकडे पसरविला आहे. तो पहा तर खरा. द्रुपदपुत्र असलेल्या दृष्टद्युम्नानं हे सगळं काही सैन्य संभार जो आहे तो सगळा तयार केलेला आहे. जो का तुम्ही शिक्षा पिला, हा तोच आहे. जो का, हा तोच ज्याला तुम्ही शिक्षा पिला, तुम्ही ज्याला शिक्षण दिलेलं आहे, तुम्ही ज्याला हुशार बनवलेलं आहे, ज्याला तुम्ही पढविलेलं आहे, ज्याला तुम्ही सर्व ज्ञान दिलेलं आहे. जो का तुम्ही शिक्षा पिला, ज्याला तुम्ही शिक्षण दिलं, ज्याला तुम्ही हुशार केलं, विद्या देऊन कुरुठा केला, त्याला विद्या दिली, ज्ञान दिलं आणि ज्ञान देऊन विद्या देऊन कुरुठा केला. शब्दाचा अर्थ आहे ज्ञानाचा आगर बनवलं, माहितीचा सागर बनवलं किंवा विद्येचं घर बनवलं. विद्या देऊन कुरुठा केला अर्थात विद्येचं घर त्याच्या मनामध्ये निर्माण केलं, त्याच्यामध्ये विद्या स्थापित केली. या अर्थानं विद्या देऊन कुरुठा केला. तेने हा सैन्य सिंहू पाखरीला देख देख. ज्याला तुम्ही शिक्षा दिली, ज्याला तुम्ही ज्ञान दिलं, तोच आज तुमच्यासमोर शत्रूच्या रूपात उभा आहे आणि त्यानं हा सैन्य सिंहू पाखरीला, किती सुंदर शब्द वापरले बघा, सैन्य सिंहू. त्या सगळ्या सैन्यांच्या समूहाला सिंहाची उपमा इथं माऊलींनी दिलेली आहे. दुर्योधन त्या पद्धतीचं वर्णन त्या सैन्यांचं करतोय. हे सैन्य जणू काही सिंह आहे. सिंह जसा माणूस दिसला की त्याच्यावरती आक्रमण करतो, तसं हे सगळं पांडवांचं सैन्य आपल्याला गिळण्याकरता आलंय, आपला संहार करण्याकरता आलंय. त्यांची ती मानसिकता तुम्ही लक्षात घ्या असं दुर्योधनाला सुचवायचं आहे. तेने हा सैन्य सिंह पाखरीला, पाखरीला शब्द अर्थ आहे पसरविला, देख देख. बघा, दुर्योधन ही एक वृत्ती आहे असं मी नेहमी म्हणतो. ही ती वृत्ती आहे जी सामान्य माणसाच्या मनात नसलेला वैरभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. माणूस सामान्यपणे जीवन जगतही असेल, एखाद्याच्या मनात सामान्य विचार जरी ठेवत असला तरी त्या सामान्य विचाराला शत्रुत्वाच्या भावनेत परावर्तित करण्याची जी मानसिकता आहे, ती मानसिकता म्हणजे दुर्योधन आहे. द्रोणाचार्यांच्या मनात सगळ्या पांडवांच्या बद्दल असलेला स्नेहभाव, असलेला पुत्रभाव, असलेला शिष्यभाव, तो शिष्यभाव संपवायचा आहे दुर्योधनाला. कारण हा भाव जर द्रोणाचार्यांच्या मनात राहिला तर द्रोणाचार्य त्या भावनेनं युद्ध करतील आणि म्हणून शत्रूबद्दलच आपण पुत्रभाव ठेवला, शिष्यभाव ठेवला, आपुलकीचा स्नेहभाव ठेवला तर आपला पराभव नक्की आहे असं दुर्योधनाला वाटतं. शेवटी काय असतं, माणूस स्वतःच्या प्रमाणे सगळ्या जगाची समीक्षा करत असतो. आपापल्या पात्रतेप्रमाणे आपण जगाकडे बघत असतो. जसा आपला चष्मा तसं आपल्याला जग दिसत असतं. खूप सुंदर एक महाभारतामध्ये प्रसंग आहे ज्याच्यामध्ये दुर्योधन कृष्णाला विचारतो की एवढं कृष्णाचं दुर्योधनावर एवढं प्रेम का, म्हणजे एवढा राग का दुर्योधनाचा, आणि धृतराष्ट्रावर आपलं धर्मराज युधिष्ठिरावर एवढं प्रेम का. तर एक प्रयोग करून बघितला भगवान कृष्ण परमात्म्यांनी की या दोघांच्या नजरेत काय फरक आहे, आणि दुर्योधनाला सांगितलं की या जगातला एक चांगला माणूस शोधू ना. दुर्योधन गेला, सगळी माणसं शोधली आणि तो परत येऊन बोलला की या जगात एकही माणूस चांगला नाही. प्रत्येकाच्या मनात कपट आहे, प्रत्येकाच्या मनात वैरभाव आहे, प्रत्येकाच्या मनात दुसऱ्याकडे जे आहे ते हिसकावून घेण्याची वृत्ती आहे.
जे काही लोक चांगलं चांगलं बोलतायत, गोडगोड बोलतायत, त्यांच्याही मनामध्ये हाच शत्रुभाव आहे. फक्त तो भाव लपून ते चांगुलपणाचं सोंग आणतायत. आणि म्हणून या जगात कोणीच चांगलं नाही आहे. जे काही चांगलं दिसतंय ते सगळं ढोंग आहे, असं दुर्योधन कृष्णाला सांगतो. धर्मराज युधिष्ठिरालाही थोडासा वेगळा प्रश्न कृष्ण परमात्म्यानं विचारला की या जगामध्ये एखादा वाईट माणूस शोधून आण. धर्मराज युधिष्ठिरही गेले, पण त्यांना कोणताच वाईट माणूस सापडला नाही. त्यांनी कृष्णाला सांगितलं की कृष्ण, या जगात कोणीच वाईट नाही. जी लोक वाईट वागताना दिसत आहेत ते फक्त परिस्थितीमुळं वाईट वागतायत. त्यांचं मन शुद्धच आहे, त्यांचं मन चांगलंच आहे. म्हणून ते वाईट वागताना जरी दिसत असले तरी त्यांचं मन चांगलं आहे, त्यांचं मन निर्मळ आहे. त्यामुळं मला कुणीच या जगात वाईट आहे असं वाटलं नाही आणि म्हणून मला वाईट माणूस सापडला नाही. जग एकच होतं, फक्त बघणारा आणि बघणाऱ्याची दृष्टी वेगळी होती. दुर्योधन ही एक अशी वृत्ती आहे की ज्याला प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्याच मनातलं पाप दिसतं, आपल्याच मनातलं पाप समोरच्यांच्या मनात परावृत्तीत होतं. संतांच्या नजरेत बघितलं तर महापापी सुद्धा तितकाच पुण्यवान आहे. का तर त्याच्यात परमात्म्याचा अंश आहे. संत त्या परमात्म्याच्या अंशाकडे बघतात, म्हणून संतांना या जगामध्ये वाईट कुणी दिसतच नाही. आणि ज्याची दृष्टीच मलिन आहे, ज्याचं मनच पापी आहे, त्याला हे सगळं जग पापीच दिसतं. पाप पुण्य सोडा, पण आपली जी अवस्था आहे, आपली जी पातळी आहे, त्या पातळीतूनच आपण प्रत्येक संकल्पना समजून घेतो. प्रत्येक संकल्पनेचा अर्थ आपण आपल्या पातळीप्रमाणेच लावत असतो. म्हणून असं म्हटलं जातं की हे जग कसं आहे, तर हे जग जो जसं बघतोय तसं आहे. खरं तर या जगाला स्वतःचं असं कोणतंही रूप नाही आहे. प्रत्येकाची दृष्टी जशी आहे तसं जग आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी, हा नियम आहे. तुम्ही जसे आहात तसं तुम्हाला जग दिसेल. म्हणून जगाला सुधरवत बसण्यापेक्षा आपण आपली दृष्टी सुधरवली पाहिजे. विनोबा भाव्यांचा एक खूप सुंदर लेख लहानपणी वाचलेला आठवतोय मला. स्वरूप पहा, विश्वरूप पाहू नका, अशा शीर्षकाचा तो लेख होता. ज्याच्यामध्ये एक कथा होती सुरुवातीला की एक राजपुत्र आपल्या पित्याला म्हणतोय की माझ्या पायाला खूप चटके बसतायत उन्हाळ्याचे, तर तुम्ही काहीतरी इलाज करा. आणि मग त्या राजानं सगळ्या गावामध्ये खाली सगळं असं अंथरलं की जेणेकरून आपल्या लेकराच्या पायाला चटके बसू नयेत म्हणून. प्रचंड खर्च लागला त्याच्यासाठी. आता सगळ्या गावाला खाली काहीतरी अंथरणं म्हणजे काही तो कमी खर्च नव्हता. एका शहाण्या माणसाने त्या राजाला सल्ला दिला की राजा, सगळ्या गावभर अशा ताडपत्र्या टाकण्यापेक्षा किंवा काही अंथरण्यापेक्षा तू तुझ्या लेकराला चपला घेऊन दिल्या तर तुझ्या लेकराला पोळणार नाही. सगळ्या गावाला सुधरत कशाला बसतोस, फक्त त्याच्या पायाला चप्पल लाव. आणि हा उपाय सोपा होता, पण माणसाला हा सोपा उपाय कधीच सुचत नाही. आपण सगळ्या जगाला सुधारवण्याच्या मागं लागतो. दुसरा वाईट, दुसरा असा, दुसरा तसा असं म्हणतो, पण आपण कसे आहोत? आपलं मन आपण सुधारलं आहे का? इतरांना दोष देताना आपल्यात काही दोष शिल्लक राहिले नाहीत ना, याची काळजी आपण कधीच घेत नाही. दुर्योधन ही अशीच वृत्ती आहे की ज्याला आपल्यामध्ये जे दोष आहेत ते दोष समोरच्यामध्ये दिसतात आणि म्हणून त्याला दुर्योधनाला द्रोणाचार्यांमध्येही ते दोष दिसायला लागलेत. मुळात द्रोणाचार्यांची व्यक्तिरेखा जर बारकाईनं बघितली तर द्रोणाचार्यांनी आपल्या राजधर्माच्या सोबत कोणत्याही प्रकारची तडजोड केलेली नाही. अगदी द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळीसुद्धा राजधर्मच द्रोणाचार्यांनी पाळला. आता हा राजधर्म पाळणं कितपत योग्य आहे हा विचार न्यायशास्त्राच्या बाजूनं वेगळा होऊ शकेल, पण राजाची आज्ञा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांच्या नियंत्रणात काम करणाऱ्यांनी प्रतिकार करू नये असं शास्त्र सांगतं. आणि त्या नियमानं द्रोणाचार्य त्याचं पालन करत होते. परंतु तरीसुद्धा दुर्योधनाला कधीच आपल्या कोणत्याही सहकार्यावर विश्वास नव्हता. याचं हे लक्षण आहे की त्याचा द्रोणाचार्यांवर सुद्धा विश्वास नाही आहे. आणि म्हणून द्रोणाचार्यांच्या मनात नसलेला वैरभाव जागृत करण्याचा प्रयत्न दुर्योधन इथं करताना दिसतोय. आणि म्हणून तो म्हणतोय की ज्या दृष्टद्युम्नाला तुम्ही शिक्षण दिलं, ज्याला तुम्ही शस्त्रास्त्रांमध्ये प्रवीण केलं,
तोच धृष्टद्युम्न आज पांडवांचं सगळं सैन्य अशा पद्धतीनं नियंत्रित करतोय, अशा पद्धतीनं रचतोय, जेणेकरून सिंहासारखा तो तुमच्यावर आपल्यावर आक्रमण करीन आणि आपल्याला संपून टाकेल, अशा पद्धतीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न इथं दुर्योधन करताना दिसतोय. पुढं दुर्योधन म्हणतोय, श्रीमद गीतेतला हा श्लोक आहे. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. या सैन्यात शूर महाधनुर्धारी युद्धात भीमार्जुनांच्या बरोबरीचे असे सात्यकी, राजा विराट, महारथी द्रुपद. माऊलींचं विवेचन बघा. आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती. याशिवाय आणखी शस्त्रास्त्रात प्रवीण व क्षात्रधर्मात निपुण असे महान महान योद्धे आहेत. केवळ धृष्टद्युम्नच आहे असं नाही, तर या धृष्टद्युम्नानं ज्यांची रचना केलेली आहे त्या सगळ्या सैन्यांमध्ये एकापेक्षा एक विराट असे, महापराक्रमी असे असाधारण माणसं समोर आहेत. आणि काही असाधारण, आणखी बरेच असाधारण महान महान सामान्य नसलेले, ज्यांचं कर्तृत्व, ज्यांचं शस्त्रास्त्रांचं ज्ञान असामान्य आहे, असाधारण आहे, असे अनेक बरेच जण आहेत जे शस्त्रास्त्री प्रवीण, शस्त्र आणि अस्त्र यांच्यामध्ये जे प्रवीण आहेत. शस्त्रामध्ये आणि अस्त्रामध्ये थोडासा फरक आहे. शस्त्र हे भौतिक असतं, डोळ्यांना दिसतं. अस्त्र मंत्रानंतर ते प्रत्यक्षात येत असतं, त्याला आपण अस्त्र म्हणतो. ब्रह्मास्त्र वगैरे आपण अस्त्रांच्या संदर्भात बरेच प्रकार पाडतो. पाशुपतास्त्र, नागास्त्र, अग्निअस्त्र वगैरे. अस्त्र म्हणजे मंत्र बोलून, मंत्रावाहन केल्यानंतर जे शस्त्र प्रत्यक्षात येतं आणि मग आपल्याला ते चालवता येतं, त्याला अस्त्र म्हणतो आपण. आणि शस्त्र म्हणजे जे तलवार आहे किंवा भाला आहे किंवा धनुष्यबाण आहे, गदा आहे, या सगळ्यांना आपण शस्त्र म्हणतो. शस्त्रांमध्ये आणि अस्त्रांमध्ये हा मूलभूत स्वरूपाचा फरक आहे. कधीकधी शस्त्रांमध्येही अस्त्र प्रवाहित केले जातात. तर शस्त्रास्त्रांमधला हा थोडासा सूक्ष्मपणा आहे. जे शस्त्र आणि अस्त्रांमध्ये प्रवीण आहेत, ज्यांच्या समोर जे शस्त्र आहेत त्यात तर ते प्रवीण आहेतच, पण अस्त्रांमध्येही जे प्रवीण आहेत, ज्यांच्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र आहेत आणि त्या अस्त्रांमध्ये जे प्रवीण आहेत, जे शस्त्रास्त्री प्रवीण, क्षात्रधर्मी निपुण. क्षात्रधर्मामध्ये क्षत्रियाचा जो धर्म आहे, ज्याच्यामध्ये धैर्य आहे, पराक्रम आहे, शूरता आहे, निर्भयता आहे, निडरता आहे, सूक्ष्मता आहे, बुद्धीची तीक्ष्णता आहे, दूरदृष्टी ज्याच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये संवेदनशीलता आहे, शत्रूचा भाव हेरण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे, हे क्षात्रधर्माचे सगळे गुण सांगितलेले आहेत. क्षत्रियाचे जे धर्म सांगितले जातात, क्षत्रियामध्ये जे गुणधर्म असायला हवेत, ते गुणधर्म मी तुम्हाला सांगितले. अशा सगळ्या गुणधर्मांमध्ये जे निपुण आहेत, हुशार आहेत, असे वीर आहाती. असे ते वीर आहेत की जे क्षात्रधर्मांमध्ये निपुण आहेत, वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांमध्ये प्रवीण आहेत आणि असाधारण अशी वीरता ज्यांच्यामध्ये आहे, असे हे पांडवांच्या सैन्यांमध्ये उभे असलेले शत्रू सैन्यांमधले वीर पराक्रमी योद्धे आहेत. जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुना सारिखे ते सांगेन कौतुके प्रसंगेची. जे बलाने आणि योग्यतेने व पुरुषार्थाने भीमार्जुनासारखे आहेत, त्यांचे सहज प्रसंगानुसार वर्णन करतो. आता दुर्योधनानं केलेलं वर्णन जे आहे त्याच्यामध्ये तो स्पष्ट म्हणतो, अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी. भीमार्जुन सम, भीम आणि अर्जुनाच्या समान असलेले योद्धे डोळ्यासमोर माझ्या दिसत आहेत. जे बळे प्रौढी पौरुषे, जे बळानं, ताकदीनं, योग्यतेनं, पात्रतेनं, पौरुषे शब्दाचा अर्थ आहे पुरुषार्थानं, कर्तृत्वानं, जे बळे, जी लोक
बळानं म्हणजे ताकदीनं, प्रौढी शब्दाचा अर्थ आहे योग्यतेनं, पौरुषयुक्त आहेत. भीमार्जुनासारखी, भीम आणि अर्जुनासारखी ताकद ज्यांच्यामध्ये आहे, भीमार्जुनासारखी ताकद, भीमार्जुनासारखी योग्यता ज्यांच्यामध्ये आहे, ते सांगेन कौतुके प्रसंगीचे. आता मी त्यांचंही तुम्हाला थोडं वर्णन करून सांगतो, असं द्रोणाचार्यांना दुर्योधन म्हणायला लागलाय. दुर्योधनाची आणखी एक स्वभाव वैशिष्ट्य इथं उघड होतात बघा. दुर्योधन द्रोणाचार्यांना जे सांगू इच्छितोय किंवा जे सांगतोय ते सगळं द्रोणाचार्यांना माहिती आहे. याची जाणीवही कदाचित दुर्योधनाला असेलही, पण तरी तो ते सगळं सांगतोय. हा एक मानवी स्वभाव आहे. साधनेतला हा सगळ्यात मोठा दोष आहे की आपण ऐकून न घेता मला जे माहिती आहे तेच आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. ही मानसिकता म्हणजे समोरच्याला काहीच माहिती नाही आणि मलाच एक सगळं माहिती आहे, मीच एक ज्ञानी आहे, ही जी मानसिकता आहे ही मानसिकता दुर्योधनाची. दुर्योधनाला माहिती नाही का समोर असलेले योद्धे कोण आहेत ते? त्यांनीच तर तयार केलेत, त्यांच्या डोळ्यांसमोरच ते तयार झालेत. भीम असो, अर्जुन असो किंवा ज्यांची नावं इथं दुर्योधन घेतोय त्या सगळ्यांना द्रोणाचार्यांनीच तयार केले. प्रत्येकाची ताकद, त्यांच्या मर्यादा, त्यांची कुवत, त्यांची ताकद, त्यांचं सामर्थ्य सगळं द्रोणाचार्यांना माहिती आहे. पण तरी दुर्योधन सारखं त्यांना ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. ते सांगे न कौतुके प्रसंगीची. तर ऐका, मी त्यांच्याबद्दल पण तुम्हाला सांगतो, असं तो म्हणायला लागलाय. येथ युयुधानु सुभटू आला असे विराटू महारथी श्रेष्ठू द्रुपदवीरू. अर्थात या ठिकाणी महायोद्धा युयुधान राजा युयुधान, विराट राजा विराट, श्रेष्ठ महारथी द्रुपद राजा हे आलेले आहेत. स्वतः द्रुपद राजा आलेला आहे, विराट राजा आलेला आहे, युयुधान हा महायोद्धा इथं आलेला आहे. या सगळ्यांचं वर्णन तो दुर्योधन करतोय. येथू युयुधानु सुभटू म्हणजे चांगला योद्धा या अर्थानं हा शब्द आलाय. इथं युयुधानु सुद्धा आलेला आहे जो की चांगला योद्धा आहे. आला असे विराट राजा सुद्धा इथं आलेला आहे. महारथी श्रेष्ठू द्रुपद राजा सुद्धा इथं आलेला आहे. या सगळ्यांचं वर्णन इथं दुर्योधन करतोय. या सगळ्यांचे ऐतिहासिक वर्णनं महाभारतात आपल्याला ठिकठिकाणी सापडत आहेत. पुढं दुर्योधनाच्या तोंडी असलेला श्लोक बघा. धृष्टकेतुश्च कीतान काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंती भोजश्च शैबश्च नरपुंगवः युधा मन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदे याश्च सर्व एव महारथः. अर्थात तसेच महापराक्रमी दृष्टकेतू, चेकितान आणि काशीराजा, नरश्रेष्ठ पुरुजित, कुंतीभोज, शैब्य, पराक्रमी युधामन्यू, शूर उत्तमौजा, सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पुत्र हे सर्वही महारथी इथं आलेले आहेत. आणि त्यांचंच वर्णन माऊली आपल्या ओव्यांमध्ये करतायत. चेकितान दृष्टकेतू काशीराज वीर विक्रांतू उत्तमौजा नृपणाथू शैब्य देख. अर्थात चेकितान दृष्टकेतू पराक्रमी असा केशीराजा, नृपश्रेष्ठ उत्तमौजा व शैब्य राजा यांच्याकडेही पाहात. दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगतोय, बघा द्रोणाचार्य, बघा तुमच्या डोळ्यासमोर जे दिसत आहेत पांडवांचं सैन्य जे आपल्याला मारण्यासाठी आलेलं आहे, जे सिंहाच्या रूपामध्ये आपल्यावर आक्रमण करू इच्छित आहे, ते कोण आहे? त्याच्यामध्ये चेकितान दृष्टकेतू, चेकितान नावाचा राजा आहे, दृष्टकेतू नावाचा राजा आहे, काशीराज याच्यामध्ये आहे, विक्रांत राजा वीर याच्यामध्ये आहे, उत्तमौज राजा आहे, शैब्य राजा याच्यामध्ये आहे. या सगळ्यांची घेतलेली ही नावं आहेत. फक्त चेकितान आहे, दृष्टकेतू आहे, काशीराजा आहे, उत्तमौजा आहे आणि शैब्य आहे. यांची नावं या ओवीमध्ये माऊलींनी घेतलेली आहेत. हा कुंती भोज पाहे येथ युधामन्यू आला आहे आणि
पुरुजितादि राय हे सकळ देखे. अर्थात हा कुंतीभोज पहा, तसाच येथे हा युधामन्यू आलेला आहे आणि पुरुजित आदी करून सर्व राजे आलेले आहेत ते पहा. दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगतोय की तुमच्या समोर उभे असलेल्या या सगळ्या राजांकडे पहा पहा असं जेव्हा तो म्हणतोय तेव्हा त्याची पहा म्हणण्याची दृष्टी वेगळी आहे. तो माझ्या नजरेतून या सगळ्यांकडे पहा असा संकेत देऊ इच्छितोय दुर्योधन. तुम्ही या सगळ्यांकडे तर पाहतच आहात, पण ज्या नजरेनं तुम्ही पाहत आहात ती नजर मला अपेक्षित आहे तशी दिसत नाहीये. तो वात्सल्य भाव, तो प्रेम भाव, तो शिष्य भाव मला तुमच्या नजरेत दिसता कामा नये. तुम्ही यांच्याकडं शत्रूच्या भावनेनं पहा. या भावनेनं तो दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो की बघा हे सगळेजण कसे आहेत बघा. हा सुभद्रा हृदय नंदनू जो अपरुणवार्जुनू. खूप सुंदर शब्द माऊलीने वापरलाय. तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखे द्रोणा. दुर्योधन द्रोणाचार्यास म्हणतो, अहो महाराज हा पहा सुभद्रेच्या अंतःकरणाला आल्हाद देणारा तिचा मुलगा प्रति अर्जुन असा अभिमन्यू. अभिमन्यूसाठी एक स्वतंत्र ओवी माऊलींनी वापरली, कारण अर्जुन आहे माऊलींचा आवडता भक्त आहे, ज्याच्या वर्णनामध्ये माऊलीही रमतायत असा तो अर्जुन आहे. ज्या अर्जुनामुळं सगळ्या जगाला गीता वाचायला मिळाली असा तो अर्जुन आहे. आणि त्याच्या मुलाचं वर्णन आहे, अर्जुनाच्या मुलाचं. इतकंच नाही, आपलं आराध्य दैवत असलेल्या भगवान कृष्ण परमात्म्याच्या बहिणीचा तो मुलगा आहे. सुभद्रा हृदय नंदन, भगवान कृष्ण परमात्म्याच्या बहिणीचा आणि अर्जुनाचा. सुभद्रा आणि अर्जुन यांच्या विवाहातून जन्माला आलेला हा अभिमन्यू, त्याचं वर्णन स्वतंत्र एका ओवीमध्ये माऊली करतायत. हा सुभद्रा हृदय नंदनू. आणि इथं कुठंतरी जाणवतं की दुर्योधनाच्या हृदयातला अभिमन्यू सांगता सांगता माऊलींनी आपल्या हृदयातला अभिमन्यू इथं मांडलाय. ओवी थोडीशी संवेदनशीलपणे आपण बघितली तर सहज आपल्याला माऊलींचा भाव कळतो. इथं श्लोकाकडं जर बारकाईनं बघितलं तर श्लोकामध्ये फक्त सौभद्रो द्रौपदेयाश्च सौभद्रो इतकाच उल्लेख आहे. श्लोकामध्ये अभिमन्यूचं वेगळं काही वर्णन इथं दिसत नाही आहे. युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. हे सगळे महारथी आहेत इतकंच श्लोकामध्ये वर्णन दिसतंय. पण माऊलींच्या शब्दात वर्णन येतं तेव्हा हा सुभद्रा हृदय नंदनू. माऊली स्वतःच्या हृदयातला अभिमन्यू मांडतायत की जो सुभद्रेच्या हृदयामधला जो नंदन आहे, सुभद्रेच्या हृदयाला आनंद देणारा जो आहे. प्रत्येक आईला आपल्या मुलाकडे बघितलं की आनंदच होत असतो. हा सुभद्रा हृदय नंदनू जो अपरू नवार्जुनू, जो जणू काही प्रति अर्जुनच आहे. मुलगा म्हणजे बापाचं प्रतिरूपच असतं. मुलामध्ये बापाचं अस्तित्व आपोआपच दिसत असतं. आणि त्या पद्धतीनं माऊली म्हणतायत जो सुभद्रा हृदय नंदनू आहे. अभिमन्यूचं वर्णन करताना म्हणतायत की जो सुभद्रेच्या हृदयाला आनंद देणारा आल्हाद देणारा जो आहे, जो अपरू नवार्जुनू, जो जणू काही दुसराच अर्जुन आहे. अर्जुनाचं कोवळं, अर्जुनाचं कोमल असं, अर्जुनाचं नवतारुण्यातलं रूप म्हणजे हा अभिमन्यू आहे. तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखे द्रोणा. तो अभिमन्यू सुद्धा तुम्ही बघा असं दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगतोय. यांच्याकडेही बघा, म्हणजे त्यांच्याही बद्दल तुम्ही शत्रुत्व भावानं बघा. काय असतं जगातलं कोणतंही तत्त्वज्ञान जर आपण वाचायला घेतलं तर प्रत्येक तत्त्वज्ञाला असं वाटतं की सगळ्या जगानं माझ्याच नजरेतून सगळ्या जगाला बघावं. मार्क्सवाद्यांना वाटतं की मार्क्सवादी नजरेतून त्यांनी जगाला बघावं. माओवाद्यांना वाटतंय की माओच्या नजरेतून त्यांनी जगाला बघावं. लेनिनवाद्यांना वाटतं की लेनिनच्या नजरेतून त्यांनी जगाला बघावं. मानवतावाद्यांना वाटतं की मानवतावादाच्या दृष्टीतून त्यांनी जगाला बघावं. आंबेडकरवाद्यांना वाटतं की आंबेडकरवादाच्या नजरेतून त्यांनी जगाला बघावं. कोणताही वाद आपण घेतला, साम्यवाद घ्या,
आस्तिकाला वाटतं की सगळ्या जगानं आपल्या नजरेतून जगाला पाहावं, आस्तिकतेच्या नजरेतून पाहावं. नास्तिकाला वाटतं की ईश्वर नाही, याच रूपात या विश्वाची समीक्षा व्हायला हवी, जगाकडं त्याच नजरेनं बघायला हवं. जगातले जेवढे इजम आहेत, जगातले जेवढे तत्त्वज्ञ आहेत, तत्त्वज्ञान जगातलं जितकं आहे, त्या सगळ्या तत्त्वज्ञांचा, त्या सगळ्या तत्त्वज्ञानाचा हा आग्रह आहे, माझ्या नजरेतून तुम्ही सगळ्या जगाला बघा. पण जग जसं आहे तसं बघायला फक्त संत सांगतात. दुर्योधनासारखी ही वृत्ती आहे की मला जसं दिसतंय तसं तुम्हाला दिसलं पाहिजे, मी ज्या नजरेनं बघतोय त्या नजरेनं तुम्ही बघा. द्रोणाचार्य बघतच आहे त्या सगळ्यांकडं, पण त्यांची बघण्याची जी नजर आहे, जी दृष्टी आहे, ती कुठंतरी स्नेहयुक्त आहे, असा दुर्योधनाला संशय आहे. त्या नजरेनं त्यांनी या जगाकडं बघू नये, याच्यासाठी दुर्योधनाचे सगळे प्रयत्न चालले. आणि म्हणून अगदी अभिमन्यूकडे सुद्धा बघताना किती द्वेषपूर्ण भावनेनं बघण्याचा आग्रह इथं दुर्योधन करताना दिसतोय बघा. अभिमन्यूचा जो करुण अंत झाला महाभारताच्या युद्धामधला, खूप दुःखदायी असा तो प्रसंग आहे सामान्य साधकांच्यासाठी. त्या दुर्योधनाच्याही बद्दल किती तिरस्कार भरलेला असेल कौरवांच्या सैन्यांच्या मनामध्ये. वेळ संपलेली असतानाही त्याला मारलं जातंय, त्याला बाहेर पडायचं ज्ञान नाही, त्याच्या त्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याला मारलं जातंय. त्याचं वर्णन इथं माऊली करताय. तो सुभद्रा हृदय नंदनू, जो अपरू नवा अर्जुनू, तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू, देखे द्रोणाचार्य तुम्ही त्याच्याकडेही बघा, आणि तो तुमच्या समोर जो उभा आहे त्यालाही तुम्ही शत्रूच्या नजरेनं बघा, असं तो म्हणतो. एक ओवी आपण पुढची घेऊया. आणि कही द्रौपदी कुमर, हे सकळही महारथी वीर, मी ती नेणिजे परी अपार मिनले असती. अर्थात तसेच आणखी हे द्रौपदीचे मुलगे आणि सर्व महारथी ज्यांची गणती करता येत नाही असे अपरिमित वीर या ठिकाणी जमले आहेत. द्रौपदीलाही 5 मुलं आहेत. त्या 5ही मुलांचं इथं वर्णन दुर्योधनाच्या तोंडून इथं माऊली करतायत. ज्याचा नंतर द्रोणाचार्यांचाच मुलगा अश्वत्थामा यानं घातानं ज्यांना मारलं, महाभारताचं युद्ध संपल्यानंतर सगळं कौरवांचं सैन्य मेलं याचा राग मनात धरून झोपेमध्ये द्रौपदीच्या या 5ही मुलांना अभिमन्यूनं मारलं, आणि त्याचाच राग आणि त्याचाच बदला म्हणून त्याचं जे मणी त्याच्या मस्तकामध्ये होता तो मणी कायमचा काढून टाकला. आणि म्हणून अश्वत्थामा जरी अमर असला तरी त्याच्या टाळूवरची ती एक कायमची जखम तयार झाली, अशी एक महाभारतामध्ये कथा आहे. त्या अभिमन्यूनं ज्या द्रौपदीच्या 5 मुलांना मारलंय, ती मुलंसुद्धा इथं आहेत, त्यांचंही वर्णन इथं माऊलींनी केलेलं आहे. आणि काही द्रौपदी कुमार, आणखीही द्रौपदीची मुलं, हे सकळही महारथी वीर, हे सगळे महारथी अशा प्रकारचे वीर आहेत. मी ती नेनिजे परी अपार मिनले असती, ज्यांची गणती करता येणार नाही. मी ती नेनिजे, मोजता येणार नाही, परी अपार, मोजता येणार नाहीत, पण अपार असे भरपूर संख्येनं असलेले मिनले असती, जमले आहेत, एकत्र आलेले आहेत. या सगळ्या वीरांकडं, या सगळ्यांकडं तुम्ही एकदा दृष्टी देऊन बघा, तुम्ही यांच्याकडं बघा, की जेणेकरून लवकरात लवकर आपल्या मनामध्ये युद्धाची भावना निर्माण होईल. कारण दुर्योधनाला जी भीती आहे, ती भीती त्याची या श्लोकांमधून, माऊलींनी रचलेल्या या ओव्यांमधून दुर्योधनाची ही मानसिकता, दुर्योधनाची ही मनस्थिती माऊलींनी उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण इथं विवेचन थांबूयात. बाकी 7व्या श्लोकांपासून आणि ओवी क्रमांक 103 पासून ते 113 पर्यंतचं विवेचन आपण उद्याच्या दिवसामध्ये करूयात. आज आपण इथं थांबूयात. कुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.